नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 28 फुलपाखरू आणि मधमाशी ह्या पाठाचा अभ्यास आपण करणार आहोत. तर मित्रांनो, हा पाठ इयत्ता 5वी ह्या वर्गातील शेवटचा पाठ आहे. त्यानंतर मी इयत्ता 6वी ह्या वर्गाची काही मराठीचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पाठाचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर त्या पाठावर काही प्रश्नोत्तर देखील आपण अभ्यासलेले आहेत. ज्यांनी अजून तो मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे. आणि मित्रांनो, लवकरच आता तुमची वार्षिक परीक्षा येणार आहे. या वार्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला सेकंड टर्मचे जे काही पाठ झालेले आहेत त्या पाठांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मी पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही आत्ताच पुन्हा परत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि मागील ते व्हिडिओ पाहायचे आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्नोत्तर देखील घेतलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि ते व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि मित्रांबरोबर शेअर करायचं आहे. तर पाहूया आजच्या पाठामध्ये फुलपाखरू आणि मधमाशी ह्या दोघांमधील संवाद. तर मित्रांनो, तुम्हाला फुलपाखरू म्हटलं की अतिशय आनंद होतो, कारण फुलपाखरू दिसायला कसं असतं, अतिशय सुंदर असतं, ब्युटिफुल असतं, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये बटरफ्लाय म्हणतात. हे बटरफ्लाय काय करत असतं बरं माणसांना? तर हे फुलपाखरू उडण्याचं काम करत असतं आणि ते फुलपाखरू जेव्हा उडतं तेव्हा लोकांच्या डोळ्यांना काय करत असतं, ते आनंद देत असतं, सुखवत असतं, सुख देत असतं. त्याचबरोबर मधमाशी देखील काय करत असते, मध गोळा करण्याचं काम करत असते. ह्या दोघांचंही कार्य काय आहे, वेगवेगळं आहे. हेच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आता इथे तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे, मधमाशी फुलामधून मध गोळा करण्याचं काम करत आहे आणि हे फुलपाखरू काय करत आहे, उडण्याचं काम करत आहे. सकाळी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत आहे. एक मधमाशी त्याच्याजवळ येते. एकदा काय झालं, सकाळच्या वेळी म्हणजे सकाळच्या मॉर्निंगच्या वेळी एक फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत होतं आणि छानपैकी ते इकडून तिकडे सैरावैरा फिरत होतं. स्वच्छंदपणे म्हणजे काय, की मनात येईल तसं ते काय करत होतं, इकडून तिकडे फिरत होतं. आणि त्याच्याजवळ कोण आलेलं होतं, मधमाशी आलेली होती त्याच्याजवळ. आणि एक मधमाशी त्याच्याजवळ त्या फुलपाखराजवळ आलेली आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतच आहे. तर पाहूया ह्या दोघांमध्ये काय बरं संभाषण झालेलं आहे ते. फुलपाखरू म्हणतं, ते फुलपाखरू म्हणतं, काय ग मधू, इतक्या घाईनं कुठे चाललीस? मधू म्हणते, मधू म्हणजे कोण, मधमाशी. मधू म्हणते, अरे मध गोळा करायला. फुलपाखरू म्हणतं, थांब ना जरा, बघ आजची सकाळ किती सुंदर आहे. मधू म्हणते, हो रे, तिकडचं कारंज बघ कसं थुई थुई नाचतंय ते. बघा मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये फुलपाखरू हे कुठलं लिंग आहे असं जर विचारलं तर फुलपाखरूला ते हे प्रत्यय लागलं तर ते काय होतं, पुल्लिंगी होत, सॉरी नपुसकलिंग होतं. कारण ते फुलपाखरू आपण दाखवत असतो, म्हणून आपल्याला ते कुठलं लिंग ओळखायचं आहे. तर ते ते म्हणजेच कोणत्या प्रत्ययाला ते लागतं, तर नपुसकलिंगाला नपुसक लिंगी किंवा नपुसकलिंग असेल तर ते कुठलं नाम होतं, सॉरी फुलपाखरू ह्या नामाला कुठलं लिंग लागतं, तर नपुसकलिंग लागतं. आणि मधू, मधू हे कोण आहे, मधमाशी. मग ती असेल तर ते कुठलं लिंग असतं, स्त्रीलिंग असतं. हे तुम्ही लक्षात ठेवा, थोडंसं व्याकरण. तर हे फुलपाखरू म्हणतं की काय ग मधू, तू इतक्या सकाळी सकाळी घाई गडबडीने कुठे चालली आहेस? त्यावर मधू काय सांगते की अरे, मी मध गोळा करायला चालली आहे, म्हणजेच मी माझ्या कामाला चाललेली आहे. त्यावर ते फुलपाखरू म्हणतं की थांब ना जरा, थोडा वेळ थांब, बघ आजची सकाळ किती सुंदर आहे, बघ आजचं मॉर्निंग किती ब्युटिफुल दिसत आहे, बघितलंस का तू?
त्यावर मधू म्हणते की हो रे, तिकडचं कारंज बघ कसं थुई नाचतंय. आणि मधू देखील त्या फुलपाखराला सांगते की हो, आजची सकाळ सुंदर तर आहेच, त्याचबरोबर तिकडचं तिकडचं म्हणजे पलीकडचं जे कारंज आहे, कारंज म्हणजे काय, पाण्याचे फवारे. ते पाण्याचे फवारे म्हणजेच कारंज बघ कसं छान नाचत आहे, जणू काही ते थुई नाचतंय, असं ही मधू त्या फुलपाखराला सांगते. आणि नंतर त्या दोघांमधलं काय सुरू होतं, संभाषण सुरू होतं. मग त्यानंतर फुलपाखरू काय म्हणतं बघा. बागेतली फुलझाडं किती सुंदर दिसतायत, फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे. मधू म्हणते हो, मंद वारा सुद्धा सुटला आहे, कसं छान वाटतंय, पण मला थांबायला वेळ नाही. फुलपाखरू म्हणतं थांब थोडा वेळ, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया. फुलपाखरू त्या मधमाशीला सांगतंय की बघ, ह्या बागेतले म्हणजे गार्डन मधले जे फुलं आहेत ते किती छान दिसत आहे. जे फुलझाडं आहेत ते अतिशय सुंदर म्हणजेच ब्युटिफुल दिसत आहेत. आणि ह्या झाडांवर जे काही फुलं उमललेले आहेत आणि त्या फुलांचा सुवास, सुवास याचा अर्थ काय, सुगंध अतिशय सुंदर येत आहे, अतिशय गोड वास येत आहे. आणि तो सगळीकडे काय होत आहे, दरवळत आहे. तो वास दरवळणे म्हणजे काय, चारी दिशांना घुमणे. तर ह्या फुलांचा जो सुगंध आहे तो चारही दिशांना काय झालेला आहे, पसरलेला आहे. मग ती मधू म्हणते की ह्या फुलांच्या वासाबरोबर मंद वारा देखील सुटलेला आहे. मंद म्हणजे काय, हळूवार वारा, हळू वारा सुद्धा देखील सुटलेला आहे. आणि कसं छान वाटतंय, आणि सकाळी सकाळी हे अतिशय सुंदर वाटतंय. पण काय करणार, मला थांबायला वेळ नाही, कारण माझ्याकडे काम आहे. म्हणून मधू म्हणजेच मधमाशी थांबण्याचं नाकारते. तरी देखील फुलपाखरू तिला विनंती करतं की थांब थोडा वेळ, तुला इतकी काय घाई आहे, काम तर करशील तू, पण माझ्याशी थोडंसं गप्पा मार, थोडा वेळ थांब. आता चल, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसू आणि जरा काय करू, गप्पा मारू. जसं आपण देखील दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी भेटल्या की त्या काय म्हणतात, चला आपण गप्पा मारूया थोडंसं, कारण खूप दिवसापासून तुम्ही भेटलेले नसतात, त्यावेळेस ह्या अशा गप्पा होत असतात. तसं हे फुलपाखरू आणि मधमाशी पण काय म्हणत आहे, फुलपाखरू त्या मधमाशीला सांगताय की तू थोडा वेळ थांब आणि माझ्या बरोबर काय कर, गप्पा मार. पण त्यावर ही मधमाशी काही ऐकत नाही. आणि ती म्हणते नको रे बाबा, इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही. मी सकाळपासून निघाले खरी, पण मध काही गोळा करून झालेला नाही. फुलपाखरू म्हणतं मध गोळा करण्याचं काम कुणी दिलं तुला. मग मधू सांगते की मला थांबायला काही वेळ नाही. नको रे बाबा, तू जसं इकडून तिकडे फिरत असतो तसं मला तुझ्यासारखा फिरण्यासाठी वेळही नाही आणि सवडही नाही. आता सवड याचा अर्थ काय, वेळ. तर माझ्याकडे इतका वेळ नाही तू जसं इकडून तिकडे फिरत फिरत आहे तसं. कारण मी आज सकाळपासून निघालेली आहे. कशासाठी निघाली आहे, तर मध गोळा करण्यासाठी निघाली आहे. तरी देखील अद्यापपर्यंत माझ्याकडनं मध काही गोळा झालेलं नाही. मग फुलपाखरू म्हणतो की तुला इतकी घाई आहे, मध गोळा करायचं आहे, तर हे तुला मध गोळा करण्याचं काम कुणी दिलं मला सांग बरं. असं फुलपाखरू त्या मधमाशीला प्रश्न विचारतो. त्यावर मधमाशी काय म्हणते पाहूया. मधू म्हणते आमच्या राणी माशीनं दिलं. फुलपाखरू म्हणतो अगं, तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे. मधू म्हणते तुझं मन मोडायला वाईट वाटतं मला, पण करणार काय, काम तर कुणाला चुकले नाही बाबा. फुलपाखरू म्हणतं काय ग, एवढं मध गोळा करून तुला काय मिळणार, शेवटी ती माणसाचीच धन ना. मग इतक्या विनंती करून देखील मधमाशी काही थांबत नाही. आणि मग फुलपाखरू म्हणतो की तुला हे मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं. त्यावर मधमाशी म्हणते की आमच्या राणी माशीने, म्हणजेच आमच्या आमच्या सगळ्या माशांची एक मोठी माशी असते, जिला आम्ही राणी माशी म्हणतो. या राणी माशीनं आम्हाला मध गोळा करण्याचं काम दिलेलं आहे. मग त्यावर फुलपाखरू म्हणतो तरी पण तुला मध गोळा करायचं जरी असेल तरी काही हरकत नाही, तू मध गोळा कर, पण थोडा वेळ काय कर, माझ्याशी गप्पा मार. थोडा वेळ थांबण्यासाठी तुला काहीच हरकत नाही. हरकत म्हणजे काही मनाई नाहीये, थोडा वेळ तू बोलू शकते माझ्या बरोबर. तरी देखील मधू काही ऐकत नाही. मग मधू म्हणते की तुझं मन मोडायला वाईट वाटतं, मला तुझ्या बरोबर बोलायला आवडलं असतं,
पण काय करणार, मला माझ्याकडे वेळ नाही, मी तुझं मन सुद्धा मोडू शकत नाही, हे मला जरा वाईटच वाटतंय. पण करणार काय बाबा, काम तर कोणाला चुकलं नाही. आत्ता किंवा नंतर मला ते काम करावंच लागणार आहे, म्हणून तू काही मला थांबवू नको गप्पा मारण्यासाठी, मला काम तर करावंच लागणार आहे. त्यावर फुलपाखरू म्हणतो, काय ग, तुम्ही सगळ्या मधमाशा एवढं मध गोळा करतात, पण त्याचं काय होतं? तुम्ही एवढं मध गोळा करून तुम्हाला तरी काय मिळतं? शेवटी ती माणसाचीच धन ना. माणसंच हे मध काढून घेतात आणि तेच त्या मधाचा वापर करत असतात, आणि तुम्हाला शेवटी काय मिळतं? त्यावर मधमाशी त्याला काय उत्तर देते, पाहूया पुढे. असं कसं? आम्हालाही मध लागतोच ना. मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो ते तुला माहीत आहे? फुलपाखरू म्हणतो, हो, मधात औषधी गुण असतात, हे खरं आहे का ग? असं फुलपाखरू त्या मधमाशीला प्रश्न विचारतो. मग मधू म्हणते, अरे, मध हा औषधीच आहे. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे, फुलपाखरू काय झालेला आहे, आता फुलावर बसलेला आहे, आणि आधी ही मधमाशी काय करत होती, त्या फुलामधला रस आपल्या तोंडामध्ये शोषून घेत होती. म्हणजेच तो गोड जो रस असतो त्या फुलामधला, ती काय करते, ती शोषून घेते, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये टाकून घेते. आणि नंतर हे फुलपाखरू त्या फुलावर बसतंय आणि त्या दोघांमधला संभाषण चालू आहे. मग त्यावर मधू म्हणते, मधू म्हणजे कोण, मधमाशी सांगते की असं कसं म्हणतो, मध आम्हाला तर लागतच. जसं तुम्ही लोक जेवण करतात आणि जेवण करत असतात, त्यासाठी तुम्ही अन्न खातात, पाणी पित असतात, हे तुम्हाला जिवंत ठेवण्याचं काम करत असतं. तसं आमच्या शरीरात जर मध असेल तर आम्ही जिवंत राहू शकतो, आणि जर मध नसेल तर आमचं अस्तित्वच राहत नाही. म्हणून मधमाशी म्हणते की आम्हालाही मध लागतच ना, कारण मध किती औषधी आहे हे तुला माहिती आहे, आणि ह्या मधाचे खूप सारे उपयोगही आहेत, आणि हे मध खूप उपयोगी पडतं, हे तुला माहिती आहे का? कारण फुलपाखराला तर माहिती नाही की मध हे खूप औषधी आहे. मग त्यावर ती मधू सांगते की मध हे औषधी आहे आणि त्याचे उपयोगही, ते मध उपयोगी पण पडत असतं. मग त्यावर फुलपाखरू हो म्हणतं, आणि मग तिला परत प्रश्न विचारतो की मधामध्ये औषधी गुण असतात, हे खरं आहे का ग? मग त्यावर मधमाशी म्हणते की अरे हो, हे मध तर औषधीच आहे आणि त्याच्यामध्ये औषधी गुण देखील असतात. तर मित्रांनो, तुम्ही देखील आजारी पडला तर तुम्ही डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टर लोक काय करतात, आपल्याला एखादं सिरप देतात, म्हणजेच औषध लिक्विड फॉर्म मध्ये देतात, आणि त्याच्यामध्ये देखील मधाचा वापर केला जातो, म्हणून आपल्याला ते औषध काय लागतं, थोडंसं गोड लागतं, मधासारखं लागतं. तर त्या औषधांमध्ये कशाचा वापर केलेला असतो, मधाचा वापर केला असतो, म्हणून ते मध थोडंसं गोड लागतं. मग त्यावर फुलपाखरू काय म्हणतं बघू. फुलपाखरू म्हणतं, मध मला खूप आवडतो, पण तुझ्याशी गप्पा मारायला पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही, हे मात्र मला बिलकुल आवडत नाही. मधू म्हणते, कामात मग्न राहणं यात सुद्धा आनंद असतो. तुझंच बघ ना, तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखरांना बघून किती आनंद होतो. इतरांच्या डोळ्यांना तू सुख देतोस, हेही तू करत असलेलं कामच आहे की. मग फुलपाखरू म्हणतो की मला तुझं मध आवडतं बरं का, पण तुझी एक गोष्ट मला आवडत नाही, ती म्हणजे तू माझ्याशी गप्पा मारत नाही आणि मला वेळही देत नाही. हे मात्र मला बिलकुलच, म्हणजेच अजिबातच आवडलेलं नाही. आता बिलकुल याचा अर्थ काय, अजिबात मला आवडलेलं नाही हे तुझं वागणं, कारण तू माझ्या बरोबर गप्पा मारत नाही. मधू म्हणते, कामात मग्न राहणं यात सुद्धा आनंद असतो. आता कामात मग्न राहणे याचा अर्थ काय, की कामामध्ये स्वतःला गुंतवून घेणे किंवा कामामध्ये व्यस्त राहणे, त्याला कामात मग्न राहणे असं म्हणतात. तर मधमाशी म्हणते की कामात मग्न राहणं हे सुद्धा खूप छान आहे, कारण त्याच्यातून काय मिळत असतो, माणसाला आनंद मिळत असतो. बघा मित्रांनो, तुम्ही एखादं काम करता ते, आणि काम करत असताना तुम्हाला त्या कामामध्ये इतका इंटरेस्ट येऊन जातो, पण ते काम करत राहतो, आणि जेवढा जेवढा आपण काम करतो तेवढा तेवढा आपल्याला आनंद मिळतो, आणि आपण त्या कामामध्ये काय करून घेतो, स्वतःला झोकवून देतो, गुरफटून टाकतो. म्हणजे कामामध्ये जर मग्न असलं तर आपल्याला काय मिळत असतो, आनंदच मिळत असतो. तुझंच बघ ना, आता तू काय करतो, तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो लोकांना.
कारण तू काय करतो, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर, किंवा बगीचेमध्ये इकडून तिकडे काय करत असतो, तू फिरत असतो. म्हणजे एक प्रकारे तू ते काम करत असतो. पण हे काम लोकांना दिसतं, म्हणजे लोकांना काय कळतं की हे फुलपाखरू इकडून तिकडून उडत आहे. तर हे लोकांच्या डोळ्यांना काय करतं, सुखवून जातं, म्हणजे आनंद देतं. हे तुझं जे उडणं आहे ते लोकांना आवडतं आणि जणू काही त्यांच्या डोळ्यांना काय मिळत असतं, सुख मिळत असतं. हेही तू करत असलेलं कामच आहे की. आणि हे तुला जरी कळत नाही, तू उडण्याचं काम करतोय, पण हे तुझं उडणं लोकांना आनंद देत असतं. मग त्यावर फुलपाखरू म्हणतो, खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस, हा तोच तुझा चांगुलपणा आहे. आणि फुलपाखरू म्हणतो, असं काही नाही, मी उडण्याचं काम करतो पण लोकांना आनंद देतो असं काही नाही. कारण तू माझ्यामध्ये काय पाहिलेलं आहे, मोठेपणा पाहिलेला आहे. तू इतरांमध्ये काय पाहत असते, मोठेपणा पाहत असते. आणि हाच तुझ्या मध्ये असलेला चांगुलपणा आहे. कारण मधमाशी ही चांगली आहे म्हणून तिला सगळ्या गोष्टी काय दिसत असतात, चांगल्या दिसतात. आणि ती दुसऱ्यांना काय करते, मोठं मानत असते. जसं मित्रांनो बघा, आपण देखील एखादी गोष्ट करतो, चांगली गोष्ट करतो, ती आपल्याला आपल्या मधले क्वालिटी दिसत नाही, पण समोरच्या व्यक्तीला ती आपल्यामधली क्वालिटी दिसते. त्यावेळेस ही समोरची व्यक्ती काय करत असते, आपलं कौतुक करते. आणि ही जेव्हा कौतुक करते आपलं, त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे नाही, मी इतकं काही चांगलं काम केलं नाही. पण आपल्याला स्वतःमधले गुण दिसत नाही, पण आपण दुसऱ्यांमध्ये गुण पाहत असतो. तसंच आपल्यामध्ये गुण जर चांगले असेल तर आपण दुसऱ्यांमध्ये चांगले गुण पाहतो. आणि जर आपल्यामध्ये जर वाईट गुण असेल तर आपण दुसऱ्यांमध्ये पण काय करत असतो, वाईट गुण पाहत असतो. म्हणून कधीही आपल्यामध्ये चांगले गुण आपण निर्माण केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला पण समोरची व्यक्ती चांगली दिसेल. जसं मधमाशी स्वतः चांगली आहे हे तिला तर माहितीच आहे, कारण ती कामामध्ये व्यस्त आहे. आणि स्वतःबरोबर ती दुसऱ्यांना पण काय करत असते, मोठेपणा देत असते, चांगल्या गोष्टी पाहत असते. मग त्यावर मधू म्हणते, तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत. आणि मधमाशी काय म्हणते की असं काही नाही, मी चांगली आहे की नाही हे नाही माहित, हे वेगळी गोष्ट आहे. पण खरं तुझे विचार खूप चांगले आहेत, म्हणून तर तू मला गप्पा मारण्यासाठी थांबवलेलं आहे. क्षमा करा. तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळे तुला सगळे चांगले दिसतात, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही. तर इथे मधमाशी काय सांगते की तू चांगला विचार करतो, त्याच्यामुळे तुला तुझे चांगले गुण दिसत नाही. आणि तू काय करत असतो, दुसऱ्यांना छान म्हणत असतो, पण तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही. जेव्हा आता मगाशीच मी सांगितलं की आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला आपले स्वतःची क्वालिटी कळत नाही, स्किल कळत नाही, पण समोरचा व्यक्ती ऑब्झर्वेशन करतो आपलं, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्यातले गुण दिसतात. आणि मग तो सांगतो की तुझ्यामध्ये हे चांगले गुण आहे, तर तू काय कर, त्याला जास्त प्रमाणामध्ये काय कर, ते वाढव, जेणेकरून आपली ओळख निर्माण होईल. तसंच आपण चांगलं काम करत राहणं हे आपलं काम आहे. जसं मधमाशी काय करत असते, मध गोळा करण्याचं काम करत असते, म्हणजे ती तिचं काम करते, पण तिला स्वतःतला चांगुलपणा दिसला नाही. ती कोणामध्ये चांगुलपणा पाहते, मोठेपणा पाहते, तर फुलपाखरामध्ये पाहते. म्हणून मधू जाता जाता सांगते की तू चांगला विचार करतो म्हणून तुला सगळं चांगलं दिसतं. आणि तुला तुझ्यातला मोठेपणा, त्यामुळे दुसऱ्यांच्या चांगुलपणामुळे स्वतःमधला मोठेपणा हा गुण तुला दिसत नाही. असं म्हणून मधमाशी काय करते, उडून जाते. आणि असं म्हणून म्हणत मधमाशी निघून गेली आणि फुलपाखरू काय करत राहतं, तिच्याकडे पाहत राहतं. अशा पद्धतीने आपण मधमाशी आणि फुलपाखरू या दोघांमधला संवाद पाहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण देखील आपल्यामधलं आपलं जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे. कारण एक दिवस चांगल्या व्यक्तीचा येत असतो, म्हणून आपण सतत चांगलं काम केलं पाहिजे, आपले स्किल वाढवले पाहिजे, जेणेकरून आपली ओळख काय होणार आहे, निर्माण होते. जसं आता मधमाशीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे मध गोळा करण्याचं, तशीच आम्ही देखील चांगलं काम केलं पाहिजे. आणि हा पाठ बाळ गाडगीळ यांनी लिहिलेला आहे. तर आता आपण या पाठामधले काही शब्दार्थ देखील पाहणार आहोत. तर पाहूया, पहिला शब्दार्थ आहे स्वच्छंदपणे. स्वच्छंदपणे याचा अर्थ काय, मनात येईल तसे. त्यानंतर दरवळणे. दरवळणे याचा अर्थ पसरणे. पुढचा शब्दार्थ मग्न असणे, म्हणजे पूर्णपणे रमून जाणे. आणि मित्रांनो, ह्या पाठामध्ये एक संदेश दिलेला आहे, वाचा आणि लक्षात ठेवा.
फुलपाखरे नाजूक असतात, त्यांना पकडू नका, इजा करू नका. आता इजा म्हणजे काय? दुखापत करू नका. नाहीतर लहान मुलांना सवय असते की फुलपाखरू उडत असेल की त्याच्या पाठीमागे काय करतात, ते म्हणजे हात लावायला जातात. तर आपण जेव्हा फुलपाखराला हात लावतो तर ते फुलपाखराचे रंग आपल्या हाताला लागतात आणि ते फुलपाखरू नाजूक असल्यामुळे ते काय होऊ शकतं, ते एक तर मरून जातं किंवा आपण त्याचे पंख आपल्या हातून तुटून जातात, म्हणजेच त्यांना इजा होते. तर असं करायचं नाही, कारण फुलपाखरू काय असतात, नाजूक असतात. हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यामधला संवाद पाहिलेला आहे. आणि फुलपाखरू अतिशय स्वच्छंदपणे फिरत असतं आणि मधमाशी काय करत असते, मध गोळा करण्याचं काम करत असते. कारण त्यांच्या मधमाशीने राणी माशीने त्यांना मध गोळा करण्याचं काम दिलेलं असतं. आता फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यामधला फरक आपल्याला ह्या भागामधून कळालेला आहे. परंतु दोघांचंही अस्तित्व हे माणसाला आनंद देण्याचंच काम करत असतं. हे आजच्या भागामधून आपण समजून घेतलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरायचं नाही. आणि लवकरच मी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जे काही प्रश्न आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हे घंटेचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.